आम्ही संघर्ष आमच्या समाजाच्या न्यायासाठी करत राहतो. आम्ही आशेवर बसत नाहीत की हा येईल तो येईल. तो प्रश्न त्यांचा आहे की यायचंय नाही यायचंय, न्याय द्यायचा आहे नाही द्यायचा. प्रश्न राहिला आज 26 जानेवारी स्वातंत्र्य दिनाचा. त्या निमित्तानं तर आपण सगळ्यांना शुभेच्छा दिल्यातच. या मराठ्यानं गोरगरिबासाठी लढून अन्यायकारी राजवट कापून काढली, स्वतःच्या शरीराचे ढाल केले, रक्त सांडलं, स्वातंत्र्य मिळवून दिलं, न्याय मिळवून दिला. त्या पवित्र लोकशाहीत मात्र मराठ्यांना न्याय आणखी मिळत नाहीये. साध्या किरकोळ त्या आरक्षणाच्या सुविधेचा, कारण ज्याच्यात हक्क आहे तो हक्क सुद्धा दिला जात नाही. म्हणजे ज्या जुलमी राजवटीकडून अन्याय होत नव्हता त्याही पेक्षा जास्त अन्याय आज या पवित्र लोकशाहीत गोरगरीब मराठ्यांवरती होतोय. ही मात्र या राज्यासाठी दुर्दैवाची बाब आहे. कारण इथं लढून काही मिळवायचं नाहीये. आता सरकारला आयतच सत्ता, आयतीच लोकशाही, आयताच संविधान यांच्या हातात आलंय. न लढता गोरगरिबांनी यांच्या हातात दिलंय. आता फक्त यांना गोरगरिबांचे प्रश्न या पवित्र लोकशाहीच्या माध्यमातून सोडवायचे. ते सुद्धा हे सोडत नाहीयेत. जिथं कठीण काळ होता, भयंकर काळ जुलमी राजवटीचा होता, ती उलथून टाकली. तिला आडवं कापलंय या जनतेनं, या मराठ्यानं, आणि सुखाचे दिवस या देशातल्या जनतेला आणून दिलेत. पण आता सगळं आनंदी असून कुठलंही काही सरकारला लढायची गरज नसून फक्त आयत्या गादीवर बसून गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे. मात्र आणखीन मराठ्यांवरचा अन्याय आरक्षणामुळे होतोय, तो साधा प्रश्न आणखीन सरकारनं सोडला नाही. प्रजासत्ताक देश झालेला असूनही याच प्रजा, या देशातल्या, या राज्यातल्या प्रजेला आणखीनही झगडावं लागतं, आंदोलनं करावी लागते, जीव देईपर्यंत लढावं लागतं. हे मात्र दुर्दैव आहे. आणि असं जर सत्ता सरकार गोरगरीब जनतेला लाभलं तर हे नसलेलं बरं. हे असलं असून सुद्धा याचा उपयोग नाही असं कधी काय वाटतं. आज जर शेकडो लोक इथं मरण उपोषणाला बसतायत आणि त्यांच्या जर जीविताला धोका झाला तर मग सरकारचं पुढं काय होणार आहे याकडेही सरकारचं लक्ष नाही. संजय राऊत म्हणालेले आहे की मनोज जरांगे पाटील याच्यामुळे शांत आहे की मुख्यमंत्र्यांनी काहीतरी शब्द मनोज जरांगेंना दिलेला असावा. आमचं मत फक्त एवढंच आहे, आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सुद्धा अन्यायकारी राजवट मोडली, न्याय मात्र या जनतेला, देशातल्या, राज्यातल्या मिळून दिला. आमचं मात्र या पवित्र दिवशी आज एवढंच म्हणणं आहे, कधीच न्याय या जुलमी राजवटीतून मिळणार नव्हता, तो मराठ्यांनी मिळून दिला, या जनतेने मिळून दिला. मग मराठ्यांनाच का न्याय दिला जात नाही? नेमका प्रजासत्ताक म्हणजे नेमका त्याचा अर्थ काय? आणि या जनता जर सुखीच नसेल, तिला जर न्यायच मिळणार नसेल, साधे आरक्षणाची सुविधा जर सरकारकडून, मुख्यमंत्र्याकडून त्यांना देता येणार नसली तर हे राज्याचं दुर्दैव आहे. कोणत्या आनंदात तुम्ही जगताय, कोणत्या लोकशाहीत जगताय सरकार म्हणून, हे मात्र कळत नाही. सामान्य लोकांना आणखीन न्याय नाही. एक मात्र खरं आहे, मुख्यमंत्र्यांची नेमकी मराठ्यांविषयीची भावना काय? दूध का दूध, पाणी का पाणी या आंदोलनातून होणार. मुख्यमंत्री मराठ्यांविषयी आकाशानं वागतायत, सूड भावनेनं वागतायत. देवेंद्र फडणवीस एवढी सुडाच्या भावनेनं, आकाशाच्या भावनेनं, द्वेषाच्या भावनेनं का वागतायत? का मराठ्यांचे लोक गोरगरीब संपवायचे या भावनेतून का वागतायत, का वागत नाहीत, हे क्लिअर होणार. आरक्षण दिलं किंवा गोरगरीब मराठ्यांचे प्रश्न जर सोडवले तर त्यांच्या मनात राग नाही, आणि नाही दिलं तर त्यांच्या मनात द्वेष आणि सूड इतका का आहे? मग त्यांना का बोलू नये?
मी त्यांना का बोलू नाही, या प्रश्नाचं उत्तर राज्यातल्या जनतेला या आंदोलनातून मिळणार आहे. त्यामुळे हे आंदोलन संपेपर्यंत मी एक शब्दही त्यांना बोलणार नाही. पण नाही दिलं तर समाजासमोर खरा मारेकरी मराठ्यांच्या गोरगरीब लेकरांचा कोण, खरा शत्रू कोण, हे मी सांगण्यापेक्षा समाजासमोरच आरक्षण दिलं किंवा नाही दिलं या दोन गोष्टीतून आज सरकार लोकांसमोर उघड होणार आहे. आणि तेच मी करणार आहे की तुम्ही आरक्षण का देत नाहीयेत, का देतायत, या दोन गोष्टीतून सरकार उघड पडलं पाहिजे आणि लोकांनाही कळायला पाहिजे खरा दोषी कोण, मी का सरकार. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता, पण आज प्रजा सत्तेच्या विरोधात रस्त्यावर उतरलेली आहे. प्रजेची सत्ता सध्या नाही आता, सत्तेच्या विरोधात प्रजा रस्त्यावर वेगवेगळ्या आंदोलनातून वेगवेगळ्या मागण्या. दुर्दैव आहे गोरगरिबांचं, सगळ्या जाती धर्माच्या शेतकऱ्यांचं, सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं, बारा बलुतेदारांचं, गोरगरीब मराठ्यांचं, दलित मुस्लिमांचं दुर्दैव आहे. हे दुर्दैव आहे. याच लोकांनी या राज्यातली सगळी, या देशातली सगळी, राष्ट्रातली सगळी जनता सुखी व्हावी म्हणून अत्याचारी जुलमी राजवट कापून काढली. स्वतःच्या शरीराची याच लोकांना ढाल केली की गोरगरीब जनता, माय मावल्या अत्याचार मुक्त झाल्या पाहिजेत, सुखी जनता झाली पाहिजे. यासाठी यांच्या हातात लढले ते, घाव झेलले त्यांनी, वार झाले त्यांच्यावरती, शरीर कापले आमच्याही लोकांचे, पण मागं हटले नाही. शरीर कापलं तरी राजवट अत्याचारी ओलथूनच काढली आणि आयत्य यांच्या हातात दिलं. आता ज्यांच्या हातात सत्ता दिली तेच या प्रजेला न्यायापासून दूर ठेवायला लागले. त्या राजवटीपेक्षा, त्या अत्याचारी राजवटीपेक्षाही 10 पटीनं जास्त अत्याचारी हे इतकी काय, असं जनतेला आता वाटायला लागले. कारण त्यांच्यापेक्षा कित्येक तरी पटीनं आता हे अत्याचार करतात की काय असं वाटतं. ते तरी जाहीर शत्रू होती, हे शत्रुत्व दिसत नाही पण केल्याशिवाय राहत नाहीत. हे इतक्या नीच विचाराच अन्याय आणि अत्याचार करणार हे सरकार हे की काय असं वाटायला लागलं. आणि हे जर वाटू द्यायचं नसेल, खरंच प्रजेला न्यायाकडे न्यायचं असेल तर गोरगरीब फक्त आरक्षणाचा न्याय मागतात, तुमचे मुंडके कापून नाही मागत. तुम्हाला बाजूला लुटून दुसरं काय घ्यायचं नाही म्हणत, तुमचा बळी नाही मागत. एक साधं फक्त स्वतःच्या लेकराच्या हक्कासाठी, न्यायासाठी एक साधं आरक्षण मागते. आरक्षण जनता फक्त आरक्षण, न्याय न्याय, फक्त न्याय मागते. तुमचे मुंडके तोडून नाही मागत. तरी दिलं जात नसत तर या पवित्र लोकशाहीची थट्टा आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी, राजकारणासाठी गोरगरिबांचे, लेकरांचे मुडदे पाडून घेत असते, पण त्यांना न्याय देणार नसते. तर यांच्यात सत्तेवरती लोक थुकतील उद्या. आणि होऊ दे आता, दूध का दूध, पाणी का पाणी. कळू दे, मराठ्यांनाही कळू दे, राज्यातल्या जनतेलाही कळू दे. लाडक्या बहिणीला तर कळालं, लाडक्या बहिणीला तर कळालं. बहिणीत सुद्धा भेद केला जातो, मोठी आणि लहान. चित्र उघड झालं. मी त्याही वेळेस बोलत होता, आजही बोलतो. ज्या अर्थी लाडक्या बहिणीला तुम्ही नियम लावले, त्या अर्थी बहिणी द्वेष नसायला पाहिजे. ती श्रीमंत बहीण असो किंवा गरीब असो, बहीण बहीण असते. बहिणीच्या मायेत दुरावा नाही करायला पाहिजे ना. दोन गटात बहिणीला तुम्ही कसं तोलू शकता, श्रीमंत बहीण आणि गरीब बहीण. बहीण गरीब असली, श्रीमंत असली तरी माया ही बहिणीचीच असते. ती मायात कमीपणा नाही करत, कंजूशी नाही करत, तुमच्यासारखे कचरोमानाची नाहीये, ती आपल्या बुद्धीची नाहीये. बहीण बहीण आहे. मोठी श्रीमंत बहीण असली तरी भावाला तीच माया लावते आणि गरीब बहीण असली तरी तीच माया लावती. तुला मोठं होऊस तर, तुला तुरा लागूस तर, तुला टिळा लागूस तर
सगळ्या बहिणी लागत होत्या. आणि हीच प्रजाभक्ती प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी 26 जानेवारीच्या दिवशी एका बहिणीला वेगळा नाही आणि एका बहिणीला वेगळा नाही. निवडून येताना मतं घेताना मोठ्या बहिणीला सुद्धा द्यावा वाटले पैसे. आणि आता बहिणीत भेद. आता बहिणी कोण वापस घ्यायची तयारी सुरू झाली. किती नीच पातळीची आहेत रे तुम्ही. बहीण म्हणल्यावर बहीण, तिच्यात श्रीमंती आणि गरिबी कशाला तोलता. तसंच तुमच्या हातात या जनतेनं लढून राज्य दिलं, राष्ट्र दिलं, हे देश दिला. आज तिथं सुद्धा आरक्षणासाठी भेद चालू आहे राव. फक्त आरक्षण दिलं जात नाही, फक्त आरक्षण सुविधा आहे ते गोरगरिबांच्या लेकराची. तेच मला उघडं पाडायचं आता. तसं हे लाडक्या बहिणीत उघडे पडले. मला याच्यात उघडं पाडायचं, सरकार मधल्या कोणत्या मंत्र्याला किंवा मुख्यमंत्र्याला मराठ्यांविषयी किती द्वेष भावना त्याच्यात ठासून भरली. मराठ्यांविषयी त्याच्या मनात आतून चेहऱ्यात हसून दाखवतो मी तुमच्या कोणी. मला लय मराठ्यावर माया आहे, पण आत पोटात विष भरलंय. त्याच्यात मराठ्यांच्या लेकरांविषयी, जातीविषयी द्वेष, आकश, सूड भावना असे ठासून भरली. विषारी विचार ओकले जाते त्याच्या आतून. फक्त मराठ्यांच्या तोंडासमोर मात्र माया आहे असं दाखवायचं आणि आतून मराठ्यांच्या पाय छाटायचे. हे मुख्यमंत्र्याच्या मनात आहे की नाही, हे याच्यातून आता उघडं पडणार आहे या आंदोलनात. आरक्षण द्यायचंय की नाही, दिलं तर तुम्हाला मराठ्यांविषयी आकाश नाही, राग नाही. मराठ्यांचे लेकरं तुम्हाला मोठे व्हावे वाटतात गरिबांचे, हे सिद्ध होणार आहे दिलं तर. तुम्ही नाही दिलं तर सिद्ध होणार आहे. प्रचंड रोगीट आहेत तुम्ही, प्रचंड रोगीट. रोग झालेला आहे तुम्हाला मराठा द्वेषाचा, मराठा संपवण्याचा तुम्हाला रोग झालेला आहे. तो रोग तुमचा कधीच बरा होऊ शकत नाही. तुमच्या तोंडात किती हात घातला तरी तो कोरडाच निघणार आहे. तुम्हाला किती मतं केले लोकांनी, तुम्हाला लोकांनी किती बी राजगादीवर बसवलं, तरी तुम्ही द्वेषी विचारानं, मराठा जातीयवादी विचारानं बरबडलेले लोक आहेत. हे यावेळेस सिद्ध होणार आहे. दूध का दूध, पाणी का पाणी होणार. जर मुख्यमंत्र्यांना मराठ्यांविषयी काही राग नसेल, द्वेष नसेल, त्यांच्या मनात काही मराठ्यांविषयी पाप नसेल, तर आरक्षण देतील. नसल तर ते देतील, आणि असल त्यांच्या मनात काही राग तर देणार नाहीत. नसल राग तर देतील. हे चित्र मात्र या आंदोलनातून समाजासमोर उघडं होणार आहे. मी सांगण्यापेक्षा समाज चॅनल वरती बघतोय, सरकारच्या कृतीतून बघतोय. दोषी कोण, हो द्या दूध का दूध, पाणी का पाणी का पाणी. दोषी कोण हे आता उघडा पाडायचा. आणि जे काल रुग्णातून डिस्चार्ज काढला, काल दिवस काय सुरू स्पेशल ट्रीटमेंट, आता मात्र त्यांना नेलतच कशाला रे, त्याला काही झालेलंच नाही. सरकार मधला मंत्री सत्तेचा गैरवापर करून आतून लोक पाठवतोय गुप्तपणानं, आणि अधिकाऱ्यामार्फत ही शाळा रचून घेतोय आणि मग नेलं जात आहे. तेही फोनवर बोलायला आता भयाला लागलाय. आता माणसं पाठवतोय हँड टू हँड, जा निरोप द्या. त्या पद्धतीनं षडयंत्र सुरू आहे अशी शंका आहे. दवाखान्यात नेलं जात आहे, तिथून षडयंत्र रचलं जात आहे, तिथून सुटून जाण्याचं ऑपरेशन केलं जातं दवाखान्यात. आता तर फेकला मध्ये नेऊन पुन्हा त्यो. चांगली गोष्ट आहे, त्यो मधीच पाहिजे. त्यानंतर ट्रायल पण चालायला पाहिजे, नुसती मध्ये टाकून उपयोग नाही. आता ना एक काम सरकारनं करणं खूप गरजेचं. लोकांच्या मनं जिंकायचे असतील तर ती शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या PI चे का API कोण हे मला माहित नाही. ते पोस्ट काय असेल त्याचे त्याला माहित. जोपर्यंत आरोपी तिथं होते तोपर्यंत, आणि त्याच्या अगोदरचे 8 दिवस, त्याच्या अगोदरचे 8 दिवस, आणि आरोपी जितके दिवस होते तितके आजपर्यंतचे त्याची CDR काढा, तिथली CCTV काढा. तो PI API दुसऱ्याच्या फोनवर बोलतो कधी पण, खालच्या कॉन्स्टेबलच्या गरीब जीपचा ड्रायव्हर असणाऱ्या त्याच्या मोबाईलवरून बोलतो तो.
हे विशेष गृह मंत्रालयाला तपास यंत्रणेला सांगतो. SIT, CID, स्थानिक पोलीसचे तो पाहुण्या रावळ्याच्या फोनवरून बोलतो. तो टपऱ्यावाल्याच्या आसपास जर तिथं कुठं टपऱ्या असतील तर त्या टपऱ्यावाल्यांच्या फोनवरून बोलतो. तो जो हॉटेलमध्ये चहा घ्यायला जातो जनरल कधी वर्षात 6 महिन्यात तिथल्या तसल्यांच्या फोनवरून तो बोलतो. त्याला खोडी आहेत आणि त्याला दुसरी गोष्ट ते तर कराच. CCTV बंद कोणत्या काळात होती हे बघा. त्याला दोषी तो PI किंवा तो कोण EPI असेल तो शिवाजीनगर पोलीस स्टेशन. त्यांना जरा चौकशी लागेल. एक दुसरं गेवराई पोलीस स्टेशनचा PI का EPI त्यालाही घ्या. मी 15 दिवसापूर्वी सांगितलं होतं तिथं रगा गेल्यात. मग रगा गेल्यात आरोपीला नेऊन देणारा आरोपी लवकर करा यांनीच धनंजय देशमुखला धमकी दिलेली. बरं का, तपास यंत्रणेला सांगतो, बीडच्या SP साहेबांनाही सांगतो आणि मुख्यमंत्र्यांनाही सांगतो. हाच आहे धनंजय देशमुखांना शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये फोन केलेला आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा PI का EPI कोण आहे त्यो त्याच्या पोलीस स्टेशन मध्ये हा धनंजय देशमुखला धमकी देणारा तिथं काय करीत होता. तेव्हा आत कस काय गेला आणि त्या PI कस काय जाऊ दिलं. याच PI ते रोहित नावाचा कोणी त्याला गाडीत कस काय बसवलं खाली कस काय घेतलं. हे किचकट आहे खूप. आता हो चॅलेंज आहे. CID SIT पुढं हे चॅलेंज आहे. गृहमंत्र्याला सुद्धा चॅलेंज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला सुद्धा चॅलेंज. तो मुख्यमंत्री असला गृहमंत्री असला तर तुला मोजित नाही असा त्याचा अर्थ होतोय PI कडून. दे मी गुंडांना सहकार्य करणार PI असून गेवराईचा पण आणि शिवाजीनगरचा PI EPI कोण असेल ते पण मोजित नाहीत आम्ही तुला. गृहमंत्री तू असला तरी मुख्यमंत्री असला तरी तुला मोजत नाहीत आम्ही आतल्या सगळ्या आरोपींना VIP ट्रीटमेंट देणार. चॅलेंज देऊन केलेले काम आहेत. म्हणून तोच इथं गेवराईला रगा देणारा तोच आहे आणि धमक्या देणारा सुद्धा तोच आहे. याला बऱ्याचशा गोष्टी माहित आहे. याला फरार होऊ देऊ नका. SP साहेब बीडचे आणि तपास यंत्रणेने सांगतो तो फरार होईल. त्याला फरार होऊ देणार. खूप माहिती त्याचं. कोणकडे लपले होते आरोपी काय होते ही सुद्धा त्याच्याकडे माहिती असायलाच पाहिजे. 100% असायला पाहिजे. ज्याची गाडी जप्त केली केस पोलीस स्टेशनला त्या सरमाड्याला सोडताना त्याच्याकडे सुद्धा भरपूर माहिती. यांना आरोपी करा. गेवराईचा PI EPI कोणी त्याला सुद्धा करा. त्याचे CDR काढा. गेवराईच्या सुद्धा सगळे फुटेज काढा. CCTV सुद्धा. तिथला 10 मिनिटासाठी जरी गायब असेल CCTV तरी त्या संबंधित PI ला EPI ला सस्पेंड करून त्याला 6 आरोपी करा. आणि आता तिसरी गोष्ट सरकारी दवाखान्यातला डॉक्टर सुद्धा चौकशीला घ्या. दुखत नव्हतं तर 2 दिवस का ठेवलं. विशेष करून प्रकाश आंबेडकर साहेबांना आरोग्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे. तुमचे डॉक्टर नीचपणाचा कळस गाठायला लागले. एका आरोपीला कुठं सांभाळावं काय करावं दुखत नसून का दुखतं सांगावं हे अवघड आहे. तुमच्याकडं रिपोर्ट मागून घ्या आरोग्यमंत्री साहेब आणि एक गुप्त यंत्रणा पण लावा. SIT CID ला SP ना सांगणे मुख्यमंत्र्यांना सांगणे. सरकारी दवाखाना म्हणून सुद्धा तुम्हाला चॅलेंज आहे. मुख्यमंत्र्याला सुद्धा गृह विभागाला चॅलेंज आहे. तपास यंत्रणेला सुद्धा चॅलेंज. दुखत नसून मुख्यमंत्र्याला न भेटा CID SIT ला न भेटा डॉक्टरांना ते ऍडमिट कसं काय ठेवलं. जर काही दुखतच नव्हतं तर 2 दिवस का ठेवलं. 2 दिवस का ठेवलं. कोणत्या तपासण्या करायच्या तुम्हाला. कोणचे मशीन नाही तिथं. 2 दिवस का ठेवलं. म्हणजे या गुन्ह्यातून सुटण्यासाठी 2 दिवस सुटण्यासाठी षडयंत्रात सहभागी होऊन तो सामूहिक कट डॉक्टरांनी त्यांनी त्या PI न शिवाजीनगरच्या कोण PI EPI असेल यांनी सगळ्यांनी बसून तिथं षडयंत्र केलंय या गुन्ह्यातून सुटण्यास. म्हणून हे डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात पहिले घ्या. तिथले CCTV ताब्यात घ्या आणि यांचे सगळ्यांचे CDR काढा. काय नसून डॉक्टरांनी ठुलच कसं काय. गाफील राहू नका. आम्ही इकडून जनता सांगते आणि तुम्ही नुसतं ऐकताय. याचे दुष्परिणाम पुढच्या काळात वाईट होतील. मग तुम्हाला सांगावं लागतं. मग तुम्ही चौकशा करता नंतर तपास करा. तुम्ही ताबडतोब फी मध्ये घ्यायला पाहिजेत लगेच. तो डॉक्टर सुद्धा तपासाच्या फेऱ्यात घ्या. तिथं कोण होते चहा पाणी जेवण द्यायला हे कोण होते.
यांचे सुद्धा चौकशा करा, कारण यांनी वेगळे कारनामे करू लागले ते तिथं बसून तुमचेच असणारे कंपाऊंडरच्या नावाखाली, डॉक्टरांच्या नावाखाली यांनी खूप मोठं तिथं षडयंत्र शिजवलंय सोडण्याचं. जर कायद्याच्या मुंडक्यावर पाय देऊन, मुख्यमंत्र्याच्या मुंडक्यावर पाय देऊन हे जर सुटले तर तुमच्या जिंदगीची हो. आणि आम्ही सोपं जाऊन नाही देणार. तसं जर घडलं आम्ही सोपं जाऊ देणार नाही. चौथं म्हणणं आहे आमचं, हे सगळे केस अंडर ट्रायल चालवा आणि यांचे नार्को टेस्ट करा. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.